हाय, मी जान्हवी. आतापर्यंतच्या ब्लॉग्समध्ये तुम्ही सुरत, केवडिया, अहमदाबाद, द्वारका, सोमनाथ, गीर अभयारण्य असं सगळं बघितलंच असेल. तर फायनली आज आमच्या गुजरात ट्रिपचं 7th आणि लास्ट डे होता. आज सकाळी गीरच्या जंगलातील या हॉटेलच्या गॅलरीत बसून मस्तपैकी चहा प्यायलो आणि मग आजच्या दिवसासाठी छान तयार झालो. तर हा आहे आजचा माझा आमच्या गुजरात ट्रिपचा 7th आउटफिट. नाश्ता झाल्यावर आम्ही जुनागडला जायला निघालो. जवळपास 2 तासांच्या प्रवासानंतर आम्ही जुनागडला हॉटेलला पोहोचलो. तर ही आहे आजची आमची रूम, जिथे आम्ही आज राहणार होतो. यानंतर आम्ही गिरनार पर्वताकडे जायला निघालो. पर्वताच्या पायथ्याशी पोहोचल्यावर पर्वतावर चढण्यासाठी काठ्या घेतल्या. अर्धा टप्पा आम्ही रोपवेने जाणार होतो आणि पुढे 5000 पायऱ्या चढणार होतो. रोपवेने वर गेल्यावर खाली सगळा जुनागड शहराचा नजारा एकदमच भारी दिसत होता आणि हे जैन मंदिर पण किती सुंदर दिसत होतं बघा ना. यानंतर अर्ध्या टप्प्यावर पोहोचल्यावर आम्ही काकडी आणि टोमॅटो स्लाइस खाल्ल्या, कारण आज जेवण स्किप होणार होतं. असं जड सामान पाठीवर घेऊन 5000 पायऱ्या चढून येणाऱ्या या सगळ्या लोकांचं मला खरोखरच खूप कौतुक वाटलं. पुढे श्री अंबाजी मंदिरात दर्शन घेऊन आम्ही पर्वत चढायला सुरुवात केली. जाताना आम्ही लिटरली प्रत्येक पॉइंटला थांबत होतो. 4 बाजूनी हिरवेगार डोंगर, खाली आलेले ढग आणि वारा इतकं भारी वाटत होतं ना. हळूहळू वरती चढत प्रत्येक ठिकाण नजरेत साठवून घेत आम्ही जवळजवळ 2 तासांनी श्री गुरुदेव दत्तांच्या मंदिरापाशी पोहोचलो. अगदी छान आणि शांतपणे दर्शन झालं. थोडा वेळ तिथे बसून परतीच्या मार्गाला लागलो. जसं जसं खाली उतरलो तसं धुकं आणखी वाढतच चाललं होतं. रस्त्यात अगदी तल्लीन होऊन भजन गाणारी लोक सुद्धा दिसली. या वाटेवरचं वर्णन करायला मला खरोखरच शब्द सुद्धा कमी पडतील अशी पॉझिटिव्हिटी इथे पसरलेली होती. काही वेळातच रोपवे जवळ आलो आणि खाली यायला निघालो. खाली आल्यावर हॉटेलला रिटर्न येऊन मी आणि चिनार पुन्हा आजूबाजूचा एरिया एक्सप्लोर करायला बाहेर पडलो. एवढं 5000 पायऱ्या चढून उतरलो होतो, पण आम्हाला जरा सुद्धा थकवा वाटत नव्हता. खरंच सगळी दत्तगुरूंची कृपा. फिरता फिरता इथे आम्ही दाबेली आणि गुजरात स्पेशल चाट खाल्लं, पण याचं नाव मात्र मी विसरले. मग हॉटेलला डिनर केल्यावर त्या दिवशी आराम करून नेक्स्ट डे जुनागडून अहमदाबादला जायला निघालो. वाटेत ट्रिप मधली शेवटची गुजरात स्पेशल काठियावाडी थाळी जेवलो. 8 तासांच्या प्रवासानंतर अहमदाबादला पोहोचलो आणि फायनली अहमदाबादहून रत्नागिरीला परतलो. ट्रिपचे हे 8 दिवस कधी संपले कळलंच नाही. तिकडचं जेवण, तिकडचा नाश्ता, तिकडचे पॉइंट्स, तिकडचा सनसेट आणि तिकडे आम्ही केलेली मज्जा, सगळ्या गोष्टी मनाच्या कोपऱ्यात नेहमीच असतील हे मात्र नक्की. हे सगळं तुमच्या बरोबर शेअर केल्यावर तर मला अजूनच छान वाटलं. आय होप तुम्हाला सुद्धा ही गुजरात ट्रिप सिरीज आवडली असेल. पुन्हा भेटूया आणखी नवीन ब्लॉग सोबत. बाय.